पण 16व्या शतकी त्या नारायणाचा उतार झाला. त्या नारायणाचं नाव आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज. काही बळ घेऊन स्वर्ग जन्माला आला होता. माय भवानी प्रकट झालेली आहे. निद्रिस्त असणाऱ्या पहाटेची वेळ होती. मुरांचा केकराव चालू होता आणि राजगडी आऊसाहेबांच्या मांडीवरती डोकं ठेवून छत्रपती निवांत शांत पडले होते. डोक्यात विचार होता, कसा अडवावा हा राक्षस, कसा फडावा हा नरसिंहा. विचार पडला होता, हिरण्यकश्यपू कसा फडावा. आणि त्या माय भवानीचं स्वरूप असणाऱ्या जिजाबाई साहेब शिवबांच्या डोक्यातून हात फिरवत होत्या. कुरळ्या केसातून आईचा हात फिरायचा आणि लेकराला तुकोबरायांच्या अभंगाची जाणीव करून द्यायचा. लावून या हात कुरवाईला माता संगीतली चिंता न करावी. आणि जसा आईच्या मस्तकातून हात फिरू लागला तसे शिवाजीराजे हळूहळू हळूहळू निद्राधीन झाले. राजांचा डोळा लागला. सारा राजगड शांत झाला होता. घरट्यातल्या पशुपाखरापासून पाग्यातल्या घोड्यापर्यंत प्रत्येक जण शांत झोपला होता. फक्त आकाशातला चंद्र आणि त्याला साथ देणाऱ्या चांदण्या लुक 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 करायच्या. रातकिड्यांच्या किरकिरीनं सारा सारा राजगड नाहून निघाला होता. आणि अशाच पहाटेच्या सुमारास मोराची केकराव झाली आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी राजांच्या स्वप्नात साक्षात भगवती माय भवानी आली. आणि त्या माय भवानीनं शिवाजी राजाला जागृत केलं. अंतरचक्षुतून शिवाजी राजे माय भवानीशी बोलतात, आई आलीस तू, काय इच्छा तुझी लेकरा. आजपर्यंत अवघ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं, तमाम हिंदुस्थानातल्या हिंदूंनी माझ्या समोर पदर पसरला. मला बरीच मागणी मागितली, त्यांचं सुख दुःख माझ्या ओट्यात दान दिलं. पण आज मी माझं दुःख घेऊन तुझ्या दारात आली. शिवा, ए शिवा, तू मराठ्यांचा शाक्त सम्राट आहेस ना. 32 मन सुवर्ण सिंहासनाच्या दिशेने धावतोयस ना. तर स्वतःचा शब्द पूर्ण करावा लागेल. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, या शब्दाला तुला जागावं लागेल. माझे राजे माय भवानीच्या चरणावरती स्वतःला झोकून देतात. आई काय हवं तुला, एकदा बोलून तरी दाव. आणि त्या भगवती माय भवानीनं शिवाजी राजांच्या समोर स्वतःचे शब्द भरले. ती माय भवानी बोलते, शिवा काय हवं रे एका भक्ताकडून देवाला. मला तेच हवं जे बाळू मामाला त्याच्या भक्ताकडून हवं. काय हवं, अधर्माच्या विरोधात उठून उभं राहा. हातात भगवा घ्या, एका हातात तलवार घ्या. जिथं शास्त्र चालेल तिथं भगवा फडकवा आणि जिथं अधर्म दिसेल तिथं शस्त्र चालवून अधर्माच्या छत्रात भगवा रोवा. काय हवं नक्की तुला आई. आणि ती माय भवानी बोलती झाली, ज्या फडव्यानं 32 दाताच्या बोकडानं हे माय भवानीच्या मूर्तीच्या ठिकऱ्या केल्या ना, ए शिवा, ती तारीख होती 27 एप्रिल 1645. अरे भुकीत कांदा फोडायचा, ठेच्या बरोबर भाकरी खायची, लाज राखण्या इतके कपडे अंगावरती घालायची. आणि अशा गरीबाकडची पोरं गोळा केलीस आणि कुठल्याही निराधार बकरीचा जीव दिला नाहीस, कोणत्याही निराधार रेड्याचा बळी दिला नाहीस, तर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातलास. आणि त्या रायरेश्वराला सुद्धा तुला आशीर्वाद द्यायला भाग पाडलोस. हिंदवी स्वराज्य करण्याची शपथ घेतलीस ना, ते स्वराज्य करायची वेळ आली. काय हवं भगवती भवानी तुला. आणि ती माय भवानी बोलती झाली, ए लेकरा काय देशील तुम्हाला. तो 32 दाताचा बोकड, अफजलखान नावाचा बोकड, मला माझ्या पायाला बळी पाहिजे. आणि शिवाजी राजे जागे झाले. ए ललकारी पिटली, तू तारी वाजल्या, मराठी मनगटाला दहार आली आणि राजाचा मावळा जागा झाला. एकदम उजव्या काळजामध्ये, छोट्या मोठ्या मेंदूमध्ये, शहरातल्या प्रत्येक पांढऱ्या तांबड्या धामण्यांमध्ये हिंदुत्वाची ज्योत जिवंत झाली. भीती निघून गेली. अमाप 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 मावळ्याच्या हृदयात धर्म जागृत झाला. माय भवानीचा आशीर्वाद मिळाला. मंदिरातल्या घंटा वाजल्या आणि शिवाजी राजांची तलवार खणखणू लागली. तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. इंग्रजी तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. काय केलं, दुपारच्या सूर्याचं दर्शन घेतलं आणि त्याच सूर्यांच्या प्रदीर्घ धासळणाऱ्या, अंग भाजून करणाऱ्या सूर्य किरणांना साक्षी ठेवून अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकुड पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी राजाने माय भवानीच्या चरणावरती बळी दिला. त्या महाराष्ट्रातली माणसं काय ताकद होती त्या मनगटाची. आज ते मनगट हरवलंय, आज तो धर्म हरवलाय. म्हणून या लांड्यांनी आमचं जास्त नुकसान केलेलं नाही. आमची संस्कृती, आमची परंपरा, आमचा देव, आमचा देश, आमचा धर्म जर आज लयाला पावत असेल तर त्याला कारणीभूत फक्त हिंदू समाज आहे. कपाळाला भंडारा लावून तुम्ही मामांना प्राप्त करू शकत नाही. त्याच्यासाठी माणूस तत्वनिष्ठ जगला पाहिजे.
साधूच्या विचाराचा, संतांच्या विचाराचा महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे. आमचे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी फार सुंदर शब्दात व्याख्या करतात. हिंदू, हिंदुस्तान, हिंदू समाज जगाच्या नकाशावर टिकवायचा असेल तर महाराष्ट्रातच नाही, हिंदुस्थानात जिथं जिथं हिंदू राहतो ना, तिथं तिथं शिवाजी, संभाजी रक्तगटाचाच माणूस जन्माला आला पाहिजे, तरच हे शक्य होईल. अन्यथा हे शक्य होणार नाही. पण आम्ही अशा रक्तगटात जन्माला आलो की ज्या रक्तगटाला स्वतःचा बाप कमी वाटतो पण नेता मोठा वाटतो. असाच एक नेता बराळला होता. शिवाजी राजाला जाणता राजा म्हणू नका. मी काय राजकारणी माणूस नाही बरं का. आपला पक्ष पार्टी एकच, हिंदुत्व. बस आपल्याला काही त्या राजकारण्याशी घेणं देणं नाही. राजकारणी म्हणजे निखळ निखळ, अगदी घाणेरडी जात. किती घाणेरडी माहितीये? म्हैसीनं शेण टाकलं ना रस्त्यावरती की त्या शेणात 2 दिवसाने जे किडे पडतात ना, ती अवलाद म्हणजे राजकारणी. त्याला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला मी आधीच सांगितलं, तुम्हाला माझा राग येईल आणि मी अपेक्षाच करत नाही की तुम्ही मला पुन्हा बोलवावं. आपण भिडे गुरुजींचा धारकरी माणूस आहे. महाराष्ट्राच्या मातीत 8,500 पेक्षा जास्त गाव आहेत आणि सगळ्या गावात कीर्तन करण्या अगोदर मी मरणार याची मला खात्री आहे. मी काळजी करत नाही. एका गावात एकदाच जायचंय आपल्याला, पण जिथं जाईन ना तिथं छत्रपतीचा भगवा फडकवल्याशिवाय आपण आपल्या आईचं बापाचं तोंड नाही बघणार सुद्धा नाही. काय गरज? आम्हाला देव कळाला नाही आणि जरी कळाला तरी आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही. आम्हाला तो देव आवडतो जो कधी आमचा नव्हताच. आम्हाला ते साधू आवडतात ज्यांना कधी आम्ही माहीतच नाही. आम्हाला तो नेता आवडतो ज्याला कधी वारकरी संप्रदाय कळालाच नाही. आता काय चाललंय? वारकरी संप्रदायाला नाव ठेवायचे चालले. म्हणे प्रतिगामी व्यक्तींचा सुळसुळाट झाला. अरे बडव्या, तुला का मटान खाऊन माझ्या दगडूशेठच्या गणपतीत गेलास? तुला काय कळणार आहे त्याचं? नेत्याच्या मागे पळणाऱ्या पोराने ऐका, बापाच्या पाठीमागे धावा, आईचा स्वाभिमान जिवंत ठेवा. कीर्तनाला असणाऱ्या सगळ्या तरुण तरुणीने ऐका, तुम्ही 3 गुणांनी परिपूर्ण पाहिजे. शीलवान, बलवान आणि धनवान. इतके श्रीमंत बना, अफाट पैसा कमवायचा. हो, फक्त जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचक्रिया न्यायाला पैसा कमवायचा. अरे श्रीमंती पाहिजे, आम्हा पैसा कमवा. कुणाचा ऐकू नका. कुणीतरी येऊन सांगेल तुम्हाला पैसा म्हणजे सगळं नसतं. त्याला म्हणायचं तुझं बी एकर माझ्या नावावर कर, तू माळ घालून बुवा बन हिंड. आम्हाला तुझी गरज नाही. पैशाशिवाय या जगामध्ये काही होत नाही. आज मामांचा भंडार आहे, सांगा ना मला, इतक्या लोकांचं अन्नदान होईल, ते काही फुकट होणार आहे का? या ठिकाणी मंडप सजलाय, या ठिकाणी सिस्टीम आहे. फुल ना फुलाची पाकळी, काही ना काहीतरी कुणाला कुणाला द्यावंच लागतं. त्याशिवाय काही होत नसतं. पैसा अंतिम सत्य आहे. हिंदूच्या पोरानं पुरीनं स्वतःचं आयुष्य वायानं घालवता देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आयुष्यातला जेवढा वेळ देता येईल तेवढा दिला पाहिजे. आणि उर्वरित वेळामध्ये अति श्रीमंत होऊन जगाच्या छतावरती आपल्या कर्तृत्वाचा डंका पिटायला शिकलं पाहिजे, तर आम्ही जगाच्या नकाशात टिकू. अन्यथा टिकू शकत नाही. अरे काय नका गाडीच्या पुंगड्या काढतोय, ती टारा 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 करीत. इलेक्शन लागलं 5 वर्षानं की त्या गाडीच्या सायलेन्सर मध्ये गुलाल घालायचा आणि हिंडायचं. नक्की तो गुलाल सायरर समज नाही येतोय का अजून कुठं येतोय कोणास ठाऊक. काय मी काय वाट बोलणार नाही, जाऊ देत मला. मी कुठे याची मला जाणीव आहे. पण ही अवस्था आहे ना. आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही कुठं जातोय? संस्कृती माय भगिनीनं तुमच्या हातात आहे. आपली पोरगी कपाळाला टिकली लावल्याशिवाय घरातून बाहेर नाही पडली पाहिजे. 16, 17, 18, 19 या 4 वर्षाच्या पुरीन पोरं ज्यांच्या घरात आहेत ना, त्या आई बापाला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. माय बापानो, आपलं लेकरू आहे ते आपण जन्माला घातले, त्याच्यावर 100% विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास ठेवू नका. सुळसुळाट झाला या लांड्यांचा. आणि तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिकपणे, मुसलमानाची पोरं जेवढा लव जिहाद करत नाही त्याहून अधिक मुसलमानाच्या पोरी लव जिहाद करताय. आत्ताचं नाशिकचं जर प्रकरण तुम्ही पाहिलं ना, IT कंपनीतलं प्रकरण आहे. फक्त 3 मुसलमानाची नाव आहेत आणि बाकीची 6च्या 6 नावं मुसलमान बायांच्या. हे लक्षात असू द्या तुमच्या. आणि आमची पोरगी आम्हाला सांगते, नाही हो महाराज, आमच्या वर्गातली आमच्या गावातली सलमाना खूप चांगले आहे हो. आमच्याबरोबर बाळूमामाच्या मंदिरात पण येते, भंडारा पण लावते. होय, असं आहे का? तुझी सलमा तुझा कलमा करेल त्या दिवशी तुला कळत. आधा हिंदू आधा मुसलमान, बिचमिची हात. आणि मला एक कळत नाही हिंदू पोरीनो, अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? तुम्ही जन्माला आला त्या दिवशी भाऊकीनं स्टेटस ठेवला होता, आमच्या काकाला मुलगी झाली, आमच्या मामाला मुलगी झाली, आमच्या दादाला मुलगी झाली. पण तुम्ही ज्या आईच्या पोटी जन्माला आलात, तुम्ही ज्या बाबाच्या पोटी जन्माला आलात, हिंदूच्या पोरीला कान उघडा ठेवलाय का? ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला ना, त्या दिवशी तुमच्या आईनं आणि त्याच दिवशी तुमच्या बापानं मोबाईल वरती स्टेटस ठेवला होता. तो असा होता की आमच्या घरात लक्ष्मीची पावलं पडली. अरे ज्या आईनं तुम्हाला लक्ष्मी म्हटलं, ज्या बापानं तुम्हाला लक्ष्मी म्हटलं, त्या आईसाठी त्या बापासाठी कधीतरी लक्ष्मी बना. आणि हिंदूच्या पोरीनं डोक्यात ठेवा, लक्ष्मी म्हणजेच दुर्गा. आणि दुर्गा कुणाच्या पाठीवर बसली? तुम्ही काय सगळ्या कबरीवर डोकं ठेवता का काय? दुर्गा भवानी कुणाच्या पाठीवर बसली? वाघाच्या पाठीवर बसली. पोरीनो, तुमचा बाप वाघ आहे.
तुम्ही वाघिणीसारख्या वागला पाहिजे. अरे बडवा 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत रे. त्याचे शेजारी उभं राहिले की उकिरड्याचा वास येतोय का त्याचा वास येतोय हेच कळलं ना. आणि तुम्हाला असला अब्दुल आवडतो. बरं एक सांगतो तुम्हाला माय भगिनी, एक सांगू का तुम्हाला, हिंदू धर्मामध्ये तुम्हाला नटायचा अधिकार आहे. तुमचं सौंदर्य जगाला दाखवण्याचा अधिकार आहे. लाखो रुपयाचे कपडे तुम्ही अंगात घाला. लग्न असलं ना, लग्न 15 मिनिटाची अक्षदा. बरं त्यात बी अर्धी भांडणं पोरानी काकाच्या तोंडात अक्षदा टाकले. संस्कृती राहिली नाही. त्या अर्ध्या भांडणात लगीन अर्ध संपतं. पण तुम्हाला खरं सांगू का, त्या 5 मिनिटासाठी 50-50 हजाराचे कपडे आपण अंगावरती घालतो. पण तुम्ही अशा जर मोहम्मदवर, अब्दुलवर, सलमानवर, शाहरुखवर अशा हिजड्यांवर जर तुम्ही प्रेम केलं आणि त्याच्यावर लगीन केलं, आई बापाच्या घरात असताना अंगात कितीही लाखाची कपडे घातली जगाला दाखवू शकत होता. तुम्ही आई बापाच्या घरात आहे, कितीही नटला, तुमचं सौंदर्य जगाला दाखवताय, तुम्हाला नटायचा अधिकार आहे. पण तुम्ही जर अब्दुलवर लगीन केलं ना, तर लक्षात ठेवा, लाखाची कपडे घाला नाही तर हजाराची घाला. ह्या गालाला पाऊंड्स पावडर लावा, ह्या गालाला लोराची लावा, वरच्या वाटाला निळी लिपस्टिक लावा, खालच्या वाटाला पिवळी लिपस्टिक लावा, तरी सुद्धा घरातून बाहेर पडताना 150 रुपयाच्या बारदानानच तुम्हाला झाकावं लागणार. हे विसरू नका. मला बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही जातीवादी बोलता. हे बरोबर नाही. माय बापानो, आम्ही जातीवादी नाही, आम्ही जिहादाच्या विरोधातली माणसं. जो कोणी आमच्या देवाच्या, देशाच्या, धर्माच्या विरोधात शब्द काढेल, आमच्या साधूला, संताला इजा पोचवेल, त्याच्या छतडात भगवा राहून मरायला सुद्धा आम्ही तयार आहे. आम्हाला फरकच पडत नाही. लोक आम्हाला सांगतात माणूस माणूस सगळ्याच्या रगात एकसारखा असतो. आम्हाला पण माहिती आहे की डुकराचं बी रगातला आले, कुत्र्याचं रगातला आले, हिंदूचं रगातला आले, मुसलमानाचं रगातला आले. अरे मग आता डुकराचं कुत्र्याचं रगातला आले, मग तुम्ही कुत्र्याला पप्पा आणि डुकराला मम्मी म्हणून हाक माराल का? एका बाजूला राम धरा, एका बाजूला रावण धरा, दोघे एक होतील का? एका बाजूला कृष्ण धरा, एका बाजूला कंस धरा, दोघे एक होतील का? एका बाजूला हिरण्यकश्यपू धरा, एका बाजूला नरसिंह धरा, दोघे एक होतील का? अरे तुम्ही गाईला भाकरीचा नैवेद्य दाखवता, जे गाईला भाकरी बरोबर खातात ते तुमचे भाव होतील का? तुमच्या डोळ्यासमोर कोणत्याही देवाची मूर्ती दिसू दे, तुम्ही एका क्षणात हात जोडता त्या देवाच्या मूर्ती समोर नतमस्तक होतात. जे मूर्ती दिसल्या दिसल्या तिला लाथ घालतात ते तुमचे भाऊ होतील का? भारत माता की म्हटल्याबरोबर तुम्ही स्वाभिमानाने जय म्हणता, जे भारत माता की जय म्हणायला विरोध करतात ते तुमचे भाव होतील का? वंदे मातरम म्हटल्याबरोबर तुमचा सत्व स्वाभिमान जागा होतो, जिवंत होतो, ते वंदे मातरम म्हणायला तयार नाहीत, ते तुमचे भाऊ होतील का? आमच्या लता दिदींनी फार सुंदर शब्दामध्ये सैन्याचं, देशासाठी बलिदान देणाऱ्या सैन्याचं कौतुक केलं. ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, हे मेरे वतन के लोग, जरा आँख में भर दो जो शहीद हुए, जरा याद करो उनका, हे याला म्हणायचं देशावरचं प्रेम. 35 लाखापेक्षा जास्त भारत मातेचे पुत्र देशाच्या सीमेवरती देशाचं रक्षण करायला उभे आहेत. पण त्याच भारत माताच्या पोटामध्ये
26/11चा हल्ला झाला, एकही मुसलमान रडलेला नाही. त्याच भारत मातेच्या छताडावर दिल्लीच्या संविधानावरती हल्ला झाला, एकही मुसलमान रडलेला नाही. तुम काफिर हो या मुसलमान हो असं विचारल्यानंतर जे मुसलमान आहेत त्यांना जिवंत ठेवलं आणि जे हिंदू आहेत त्यांना गोळ्या घालून पुलवामा मध्ये मारलं, तरी एकही मुसलमान रडलेला नाही. उरीला हल्ला झाला, शेकड्यापेक्षा जास्त जवान मारले गेले, तरी महाराष्ट्रातला हिंदुस्थानातला एकही मुसलमान रडलेला नाही. अहो पण कोण कुठला तो खामेनी मुसलमानाचा नेता आतंकवादीच होता. इराण इस्रायल युद्धामध्ये तो मारला गेल्यानंतर हिंदुस्थानातले मुसलमान गडागडा लोळतात. मला सांगा, भविष्यात जर एखाद्या मुस्लिम राष्ट्राबरोबर हिंदुस्थानाचं युद्ध होऊ नये झालं, तर या देशाच्या आत राहणारा, बाहेर देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी 35 लाख जवान उभे आहेत, पण देशात असणाऱ्या 140 कोटी लोकसंख्येतले 25 कोटी मुसलमान तुमच्यासाठी लढतील का, या प्रश्नाचा विचार करा आणि मग मला सांगा आम्ही जातीवादी आहात का आम्ही धर्मवादी आहोत. पण या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही, तथा हा प्रश्नच आम्हाला पटणार नाही. कारण आम्ही अशा समाजात जन्माला आलो की ज्या समाजाने एक मुसलमान एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुकताना बघितला, पण तू का थुकतोस एवढं विचारण्यासाठी सुद्धा आमची जीभ उचलली नाही. अशा समाजात आम्ही जन्माला आलो. आणि वरून कीर्तनात आम्ही प्रमाण देतो, तो अंगावर थुंकल्यानंतर त्याला माफ करणं हा एकनाथ महाराजांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण ते संतच आहेत, पण हे जे उघड्या डोळ्यानं पाहत होते आणि पाहून सुद्धा त्यांनी फक्त पाहण्यावरही सोडून दिलं, हा हिंदूंचा हिजडेपणा आहे. आमच्या साधूवर आमच्या संतावर कुणीतरी पान खाऊन थुंकतोय, हे हिंदूंनी डोळ्यानं पाहिलं, तिथंच त्याला आळवा करायला पाहिजे होता, हाडाचं पीठ पडेपर्यंत तुडवायला पाहिजे होता. पुन्हा भविष्यात आमच्या साधूवर संतावर प्रश्नचिन्ह करायची छाती कुणाची सुद्धा झाली नसती. ही ताकद आमच्या संतांची आहे. माहिती आहे तुम्हाला आमचे संत कोण आहेत? तुम्हाला जाणीव नाही. आम्ही अशा बाळूमामांच्या दरबारात आहे की जे मटण खाऊन देवाच्या देवळात जातात, जे देवाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह करतात. तेच कुटुंब आज आदमापुरात जाऊन आज दुपारी 3:15 वाजता बाळूमामांच्या चरणावरती लीन झालं. तू कितीही धर्मावरून वागलास तरी माझे बाळूमामा तुला धर्माच्या रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. सिद्ध आज ज्यांनी ज्यांनी बातम्या बघितल्या असतील त्यांना कळालं असेल. एवढ्या साध्या गोष्टी नाही. अरे आमचे संत आमचे साधू उगाच तुकोबराय कौतुक करत नाही. तो शिक्षक असतो, शिक्षक त्याचं कामच असतं विद्यार्थ्याला शिकवणं. तो नुकता शिकवत नाही, स्वतः पाटीनं पेन्सिलवरती गिरवलंय तरी सुद्धा पुन्हा 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 विद्यार्थ्याला कळावं हा हृदयात शुद्ध भाव ठेवून तो विद्यार्थ्याला शिकवत असतो. याच अनुषंगातून संतांनी जोपर्यंत साधकाला त्याच्या हिताचा मार्ग सापडत नाही तोपर्यंत पुन्हा 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 त्याला उद्देश करत राहिलं पाहिजे. अभंगाचं पहिलं खुमाये
शिक्षकामध्ये कुठंतरी कमीपणा वाटला असेल म्हणून तुकोबरायने दुसरं उदाहरण दिलं. शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतो पण त्याला जाणीव असते की आपण शिकवल्यानंतर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच थोडा का होईना त्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, एवढाही स्वार्थ न राहता त्याचं निश्चित प्रेम आपल्या भक्तावर पाहिजे, साधकावरती पाहिजे. मग निस्वार्थपणे प्रेम कोण करतं? ती आई करत असते. लक्षात ठेवा. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. ते बाळ जसं चालेल तशी आई चालत असते. पण तुकोबरायला इथंही कमीपणा वाटला म्हणून तुकोबराय पुन्हा तिसरा दृष्टांत देत आहेत. मग दुसऱ्या दृष्टांतामध्ये आईमध्ये तुकोबरायला काय कमीपणा वाटला असेल? हो, आई आईच असते, लेकरावरती निस्वार्थ प्रेम करत असते. तरीही तुकोबरायला कुठंतरी कमी भासली. ती कमी कोणती आहे? आईचं प्रेम लेकरावरती असतं, निस्वार्थी असतं, पण ते कुणाच्या? आयानो, कुणाच्या? स्वतःच्या. म्हणजे गोट्या आणि पिंट्या दोघं उन्हात खेळत असतात. आई गोट्याला हात मारती, गोट्या भाड्या पायात पायतान घालून मग उन्हात खेळायचा, उन्हाळा लागते. गोट्या म्हणतो मी नाही घालणार आहे का? पिंट्याच्या बी पायात चप्पल नाही. त्यावेळेस आईचं वाक्य काय असतं? गोट्या पिंट्याला मरू दे, तू आधी पैतान घाल, म्हणजे तुझा मरू तिचा मरू दे, तुझा एकटीचाच मोदी बनून पंतप्रधान होऊ दे का? आईच्या मनामध्ये निश्चित प्रेम असतं पण ते स्वतःच्या लेकरापुरतं असतं. पण संताच्या हृदयामध्ये असं नको. जशी पाण्यावरती तरंगणारी नाव आहे तसं संताचं हृदय पाहिजे. कोणीही आला, कसल्याही जातीचा जमातीचा असू दे, या रे लहान थोर या देवती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनासी. कुणी असले विचार करा. कपाळाला गंध लावणारा हिंदूच्या रक्ताचा, हिंदू घरात जन्माला आलेला एखादा मौलवी सापडेल तुम्हाला? सापडला तर त्याच्याबरोबर सेल्फी काढून मला पाठवा, माझ्या घरात तुमचा फोटो लागेल. कपाळाला गंध लावणारा हिंदू रक्ताचा एखादा पादरी तुम्हाला सापडेल चर्चमध्ये? सापडूच शकत नाही. पण ध्यानानं लाडी कीर्तन करताना दाखवीन मी तुम्हाला. त्याचं कारण ही आमच्या धर्माची महानता आहे. सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग तरी पण मगाच्या धर्म एवढा का बडबडतोय त्यांच्या विरोधात? कारण अहो विचार करा ना, आमचा पोरगा इंजिनियर झाला, पैसा कमवायच्या मागे लागला. आमचा पोरगा डॉक्टर झाला, पैसा कमवायच्या मागे लागला. आमचा पोरगा वकील झाला, पैसा कमवायच्या मागे लागला. आमचा पोरगा शेतकरी झाला, लगीन ठरवायच्या मागे लागला. आमचा पोरगा काहीच नाही झाला, लगीन ठरवीत मेला. आमचं काही झालेलं नाही. पण मुसलमानाचा पोरगा डॉक्टर झाला, हिंदूंना नपुसक बनण्याचं इंजेक्शन दिलं. मुसलमानाचा पोरगा वकील झाला, देशावरती आतंकवादी कारवाया करणाऱ्यांना सोडवण्यासाठी न्यायालयात उभा राहिला. मुसलमानाचा पोरगा इंजिनियर झाला, देशाच्या संपत्तीचा वापर करून देशाच्या बांधकामामध्ये स्वतःचा हस्तक्षेप करून सरस्वती नदीवरचा पूल अवघ्या 1.5 वर्षात पाडला. लक्षात घ्या. आणि हे कोण करतंय? हे का करताय? जो आमच्या देवाच्या, देशाच्या, धर्माच्या विरोधात जाईल त्याच्या नरड्यावर पाय देऊन आम्ही उभं राहू. तुम्ही आमच्या देशावरती प्रेम करा, ज्या देशात राहता त्या मातीवर प्रेम करा, तुम्ही आमचा देव मान्य करा. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊ. APJ अब्दुल कलाम आमचे होते, आम्ही नाही का खांद्यावरती घेतलं? आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कबीर, मोमीन, लतीफा, मुसलमान लांडी होती, पण तरी सुद्धा आज त्यांच्या अभंगाने कीर्तनात घेतो का? कारण त्यांनी देवाला, देशाला, धर्माला प्राधान्य दिलं होतं. जिहाद नाही. आम्ही सुद्धा हिंदू माणसं आहे. हो, आम्ही मानवतावादी माणसं आहे. आपला धर्म काय शिकवतो? जिवंत माणसापासून निर्जीव दगडापर्यंतची आपण पूजा करतो. घाण काढायच्या किरसुनीला लक्ष्मी समजतो आपण का? कारण ती किरसुनी घाण काढते आणि आम्हाला निरोगी आरोग्य प्रदान करते. तिच्यापासून आम्हाला फायदा होतो. तिला आम्ही देव मानतो. आपण सगळे देव आहोत. आपल्या समोर असणारा प्रत्येक जण देव आहे. त्या देवाच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं आहे आपल्याला. एकदा ताड बसा. आपला स्वाभिमान कधी सुद्धा हरवू नका. अजिबात नाही. संपलं कीर्तन. 5 मिनिटामध्ये स्वाभिमान काय असतो तुम्हाला सांगतो. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य कलेकलेनं वाढत होतं. वाढणारं स्वराज्य शत्रूच्या छतडात भीती निर्माण करत होतं. आणि असे माझे छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं वैभव घेऊन जगत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नजर लागली मोगलशाहीची. हिंदू रक्ताचा माणूस, त्या माणसाचं नाव आहे मिर्झा राजा जयसिंग. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यावरती तो आदळला. औरंग्याला खात्री होती, जाणीव होती, हा हिंदू रक्ताचा आहे, हा स्वराज्यात जाईल. शिवाजी याच्या बरोबर गोडी गोष्टीच्या गप्पा करेल आणि हिंदू रक्ताचा असल्यामुळे दोघे एकत्र येतील. आणि जर दोघे एकत्र आली तर हिंदुस्थानावरून आपली सत्ता नाहीशी होईलच. पण हा काफर शिवा आपल्या छत्रात फटवा लावून हिंदवी स्वराज्य उभं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खासा मिर्झा राजांवर लक्ष ठेवण्यासाठी दिलेर खान नावाचा योद्धा त्यानं पाठवलेला आहे. दिलेर खान हुशार होता, बुद्धिवान होता, लढवय्या होता. त्यानं पुरंदराला वेढा नाही टाकला.
पुरंदराच्या डाव्या हाताला वज्रगड नावाचा छोटेखानी किल्ला आहे. 120च मावळे या गडावरती बसतील. गड कीर्तनात ऐकून कळत नाही. त्याच्यासाठी गडकोट मोहिमेमध्ये चालावं लागतं. 4 दिवसाची भाकरी खांद्यावरती बांधून आई बापाचा बायका पोराचा विचार त्यागून अनवाणी पायानं जमिनीत सांतून आवाज पांघरून या न्यायानं जगावं लागतं. दऱ्या खोऱ्यातलं, कळी घोळीतलं, रणावनातलं, शांत वाहणारं झुळझुळ झऱ्यातलं पाणी पिऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा गड किल्ल्याचं महत्व कळतं. चला माझ्या बरोबर. तो वज्रगड, त्या वज्रगडाला त्यानं सुलतान ढवा केला आणि पुरंदरावरचा वाघ मुरारबाजी देशपांडे यांच्या बरोबर तुंबळ लढाई झाली. 120 मावळ्यांबरोबर मुरारबाजींनी या मुसलमानांना पळ की सौ करून सोडलं. पण शेवटी नियतीच्या मनात वेगळंच दंड होतं. शिवाजी राजांना 23 गड किल्ले द्यावे लागले आणि विनत संपत्ती द्यावी लागली. विचार करावा असं तह झाला. आणि राजांची इच्छा नसताना छत्रपती शिवाजी राजांना हिंदवी स्वराज्य सोडून दिल्लीच्या दरबारात जावं लागलं. आया बायांचा सत्वस्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, तुमच्या कपाळावरचा भंडारा उठून दिसण्यासाठी, बाळूमामाच्या मंदिरावरचा भगवा ध्वज फडकत ठेवण्यासाठी, प्रत्येक कष्टकऱ्याच्या हातातला न्याय जिवंत ठेवण्यासाठी तुमचा माझा भाव पुण्यश्लोक शिवाजी राजा रात्रीचा दिवस करून घोड्याच्या पाठीवरती स्वतःचा संसार पटवून अरे दिल्लीच्या दरबारात त्या औरंग्याच्या दरबारात उभं होतं. रंगाच्या रंगा सजल्या होत्या. साऱ्या दरबाराच्या मानाखाली होत्या. दरबारात चुळबुळ झाली होती. औरंग्या कधी येणार याची सगळेजण वाट पाहत होते. आणि एवढ्यामध्ये दरबारात आवाज झाला. साऱ्या दरबाराच्या नजरा खाली झुकल्या गेल्या आणि दरबारात आवाज गुंजला, होशियार आलमगीर औरंगजेब पधारे. आणि त्या औरंग्याच्या चपल्यांचा कर 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 आवाज दरबारात घुमायला लागला. साऱ्या दरबाराच्या नजरा खाली झुकल्या होत्या. कुणाची नजर वर करण्याची छाती नव्हती. सारा दरबार नजरा खाली करून शांत उभा होता. औरंग्याच्या दरबाराचा नियम आहे, औरंग्याच्या दरबारामध्ये कुणीही बोलायचं नाही. बोलायचं तेही तोंडाला रुमाल लावून, त्याशिवाय बोलायचं नाही. तेही औरंगजेब बोल म्हणेल तेव्हाच. आणि अशा औरंग्याच्या दरबारामध्ये साऱ्यांच्या नजरा झुकल्या होत्या. कुणी मान वर करून पाहायला तयार नव्हतं. साऱ्या दरबारातल्या शेकडो माणसांच्या मध्ये 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4थ्या ओळीमध्ये 2 सिंह उभे होते. एक होता सिंह आणि दुसरा होता सिंहाचा छावा. जिथं साऱ्या दरबाराच्या नजरा खाली झुकल्या होत्या, जिथं साऱ्यांच्या मानाखाली झुकल्या होत्या, सारा दरबारात अति शांत होता. त्या दरबारामध्ये 4 डोळे डोळ्यात औरंग्याकडे डोळे फाडून बघत होत्या, बघत होत्या. आणि त्या 2 वाघांच्या नजरा हिंदवी स्वराज्याच्या मातीतून दिल्लीच्या दरबारात स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवायला गेल्या होत्या. एक नजर होती पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी नजर होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्या राजांचा अपमान झाला. राजांच्या डोळ्यासमोर एक माणूस उभा होता. डाव्या हाताला उभा होता. त्याचं नाव होतं रामसिंग. हा रामसिंग तोच मिर्झा राजाचा पोरगा. राजाने त्याला हात मारले, रामसिंग हमारे सामने कौन खड़ा है? तो रामसिंग बोलता झाला, राजाच ये राजा जसवंत सिंग है. हा तोच राजा जसवंत सिंग आहे ना, आमच्या पुणे प्रांतावरती 15,000चा लोंढा घेऊन आला होता. आणि आमच्या अवघ्या 350 मावळे यांची पळताभुई खोडी करून सोडली होती. अरे बरोबर घेऊन आलेल्या आया बायांचा कबिला आणि लाखोची संपत्ती स्वराज्याच्या गजात घालून पळताभुई केली होती. पळपुटे कुठे? या फळपुट्यांच्या पाठीमागे तुम्ही आम्हाला उभं केलं. रामसिंग स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे अभिषिक्त राजा होता मी. अरे ज्या स्वराज्यातल्या सह्याद्रीच्या दगड धोंड्यांनी सुद्धा शिवाजी राजासाठी मरायला तयार व्हावं. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसानं स्वतःच्या छातीची ढाल मनगटाची दरबार करून लढावं. अशा स्वराज्याचे अभिषिक्त सम्राट होता मी. तुझ्या औरंग्याच्या पुढे चुकणं आम्हाला मान्य नाही. रामसिंग आम्ही जातो. आम्ही पुन्हा कधीच तुझ्या औरंग्याच्या दरबारात पाय ठेवणार नाही. आणि राजे निघून गेले. त्यानंतर दिल्लीच्या औरंग्याच्या दरबारात कधीही राजाने पाय ठेवला नाही. समोर असणारा डुकार आहे, समोर असणारा बोकडाची औलाद आहे. ज्या आईच्या गर्भातून जन्म घेतला 3च महिने त्या आईला आई मानणार आणि 4थ्या महिन्यात त्याच आई बरोबर नको ते कृत्य करणार असा बोकड शिवाजीराजांच्या समोर उभा होता. राजांना जाणीव आहे मृत्यूचा सापळा आहे, मृत्यूचा जबडा आहे. क्षणात आलो तर क्षणात आपला जीव घेईल. राजांनी मृत्यू स्वीकारला. पण ते छत्रपती शिवाजी महाराज
मृत्यूच्या भीतीनं स्वतःचा स्वाभिमान घाण नाही तर अभिमानाच्या तव्यावर स्वाभिमानाच्या भाकऱ्या भाजून खाल्ल्या आणि औरंग्याला दाखवून दिलं की महाराष्ट्र कधी कुणासमोर झुकत नसतो तर महाराष्ट्र प्रत्येकाला स्वतःसमोर झुकायला भाग पाडतो. ज्ञानेश्वर अशा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात आपण जन्माला आलो. श्री बाळू मामांच्या दरबारामध्ये आपण सगळे आहोत. बोलल्यासारखं भरपूर आहे, मला वेळ पुरत नाही, पण खरं पाहिला तर गेलं तर 9 वाजलेत, 9 वाजून गेलेत. मगाशीच धूप आरतीचा हे अंगारा येऊन गेला. मला जाणीव आहे, कारण काय आहे, मी कीर्तन कितीही लांबवलं असतं, मला पूर्ण खात्री, स्वतःवर एवढा विश्वास आहे की मी एकदा बोलायला लागलो तर समोरच्या माणसाला कधीही घड्याळ आठवत नाही, एवढी मला खात्री आहे. आणि ती ताकद मला आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी दिली, मला पूर्ण खात्री आहे. पण तरी सुद्धा एक बाळू मामांच्या दरबाराचा नियम आहे, जर आज मी तो तोडला तर उद्या येणारा सुद्धा तोडेल, परवा येणारा सुद्धा तोडेल, आणि या दरबारातल्या नियमाला कुठंतरी कैची लागेल याची जाणीव माझ्या मनात ठेवतो आणि तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. एकदा ज्याच्या ज्याच्या धमन्यांमध्ये भगवं रक्त वाहतं, ज्याला ज्याला खात्री आहे की मी हिंदूचा पोरगा आहे, त्या सगळ्यांनी 2 हात वर करा. पाकवाजा सोडून सगळ्यांचं 2 हात वर. तिकडं बसलेले, इकडं बसलेले, मागं असणारे, आजूला असणारे, बाजूला असणारे सगळे. ज्याचा हात खाली राहील तो अफजल खानाचा जावाय मानला जाईल. ज्या मावशीचा हात खाली ती बडी बेगमची आत्याबाई. आपल्या शेजारी अफजल याचा जावाय आहे का चेक करा, आत्याबाई आहे का चेक करा. हे ऐका, इंद्राच्या दरबारात स्वतःच 32 मन सुवर्ण सिंहासन टाकून थाटात बसलेला बाळूमामांचा भक्त पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटला पाहिजे असा आवाज करायचा. मायबापाला बोला, क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज सुवर्ण पुण्यश्लोक छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की छत्रपती श्री 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 संभाजी महाराज की माता की धर्म की कराता सगळे हात खाली गेलो आधीच. तुम्ही मला बेशिया नाही काय कमाय बापा. तुम्हा सगळ्यांच्या पर्यंत मला पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं ते आमचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी. पण मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण पद पैसा प्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन काम करणं आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलं. पण खरं तर धारकऱ्यांच्यामुळे आज मला बाळूमामांचं आणि बाळूमामांच्या पेक्षा तुम्हा सगळ्या भक्तगणांचं दर्शन झालं. कारण तुकोबराय सांगतात, मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. देवाचं संताचं दर्शन कुणी घेईल, पण संतावरती नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताचं दर्शन घेणं महत्वाचं असतं. माय लेकीवरती योग्य संस्कार करा, आपल्या घरातल्या प्रत्येक मुलीवर योग्य संस्कार करा. थोडे प्रत्येकाकडे 5G इंटरनेटचे हाय क्लास क्वालिटीचे मोबाईल फोन आहेत, त्याच्यावरती भरपूर रील्स येत आहेत. कसा लव जिहाद होतोय, कशा आपल्या लेकी बाळी बळी पडतायत, याला थोडंसं स्वतःच्या बुद्धीमध्ये घाला. जाणीव ठेवा, ते तुमच्या खांद्यावर हात ठेवतील, ते तुमच्या पोरीची मैत्रीण बनतील, मित्र बनतील. तुम्हाला जाणीव सुद्धा होणार नाही की यांचं काय चाललंय. अहो, IT कंपनीमध्ये जर हे घडत असेल तर आपल्या घरात हे का घडणार नाही. आणि हिंदूंच्या पोरीनं विनंती आहे बाळानं तुम्हाला, ज्या आईनं बापानं तुम्हाला जन्माला घातलं, अरे पोरीचे हात कमळ पुष्पासारखे कोमल असतात रे. पोरीच्या पायाला एक सुद्धा भेग नसते, पण ज्या बापानं ती पोरगी जन्माला घातली ना, त्या बापाच्या पायाला इतक्या चिऱ्या असतात की त्याच्यात आरुष्यभर माती बसल. पोरीनं, तुमच्या आईच्या हाताला पडलेला घटा आणि तुमच्या बापाच्या पायाला पडलेली भेग फक्त आणि फक्त तुम्हाला कर्तृत्ववान झालेलं पाहण्यासाठीच पडलेले आहे, हे लक्षात ठेवा. आई बापाचा स्वाभिमान कधी दुखावून देऊ नका. काय पाहिजे बाळूमामाला? बाळूमामांना अपेक्षाच नाही की तुम्ही यावं त्यांच्या चरणावरती लीन व्हावं. बाळूमामाला एकच अपेक्षा आहे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. तुमच्यामुळे तुमच्या आई बापाच्या डोळ्यात पाणी न येता अभिमानाचं हसू आलं ना, तर बाळूमामांना तुमचा नमस्कार पोचला, हे लक्षात ठेवा. आणि एवढीच जाणीव, तरुण पोरांनी सुद्धा असं वागायचं,
गावातली पोरगी काळ्या अंधारातून चालली आणि गावातला पोरगा जर त्या पोरीनं बघितला एक क्षणात पोरीच्या डोक्यात विचार आला पाहिजे, ए आता माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही, कारण छत्रपतींचा मावळा आणि बाळूमामांचा भक्त माझ्या समोर उभा आहे. ज्या दिवशी परक्या पोरीला तुम्हाला बघून ही भावना जागृत होईल त्या दिवशी तुम्ही आई बापाचं उलट फेडलं आणि बाळूमामांचे भक्त म्हणून प्रसिद्ध झाला. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. यंदामध्ये आता अवकाश हजारो शब्द बोलताना एखादा चुकीचा जातो माझा मला परत करा. सुधारणार तर अजिबातच नाही, पण सुधारण्याचा प्रयत्न करीन. झालेली सेवा गुरुनाम गुरुवारी हरिभक्ती पारायण परमपूज्य प्रातस्मरणे वैकुंठवासी गोकुळ महाराज क्षीरसागर वंदे देवाचे हनुमंत महाराज अंतोडीकर पुण्य पवित्र आई वडील आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या चरणावरती नतमस्तक होऊन मी थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांनी दोन हात जोडा, सगळ्यांनी दोन हात जोडा. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सुरक्षित घरी जा, देवाचं नामस्मरण करा, बाळूमामाचं दर्शन घ्या. माझ्यासारख्या बिघाडल्याकडे पुन्हा आता बघू. कळालं तुम्हाला? असू द्या, तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. एकदा सगळ्यांनी हात जोडा. कीर्तन संपेल, विना जाग्यावरती आरती